पुढची बातमी पाहूयात। भारत पाकिस्तान सामना रद्द करण्याची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका करण्यात आलेली होती। मात्र भारत पाकिस्तान सामना रद्द करण्याची याचिकेतून मागणी केलेली होती। ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। सामना होऊ द्या, आम्ही तो थांबवणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। भारत पाकिस्तान दरम्यान होणारा सामना सुप्रीम कोर्टामध्ये याचिका करून थांबवण्याची मागणी करण्यात आलेली होती। रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देतात। रामराजे, ही याचिका नेमकी कुणी केली होती? सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना काय म्हटलंय? बिलकुल, खरं तर याचिका करण्याचं कारण काय होतं तर महत्वाचा मुद्दा आहे। याची करण्याचं कारण हेच होतं की ऑपरेशन सिंदूर झालं, पहलगाम हल्ला झाला आणि त्यानंतर अनेक पर्यटकांचा त्यामध्ये जीव गेलेला आहे। मग अशा वेळी आणि त्याचबरोबर जे आपले सैन्य आहेत त्यांचं सुद्धा याच्यामध्ये तर मग अशा वेळी जर सीमेवर संघर्ष सुरू आहे तर मग पाकिस्तान सोबत खेळाची भाषा का किंवा क्रिकेटच्या स्पर्धा का घेतल्या जातात असा सवाल उपस्थित करण्यात आला होता। 4 कायद्याच्या म्हणजे स्टुडंट विद्यार्थ्यांनी सुद्धा ही याचिका दाखल केली होती। यामध्ये लक्ष घालत नाही आणि खरं तर 2 दिवसावर ही मॅच आहे, त्यामुळे नियोजन संपूर्ण झालेलं आहे। मग अशा वेळी सुद्धा 2 दिवसा अगोदर अचानक रद्द करणं ही मॅच संपूर्ण नियोजन केलं होतं तर ते मध्ये व्यत्यय आणल्यासारखं होईल आणि त्यामुळे सुद्धा सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी ऐकून घेण्यासाठी नकार दिला आहे। त्यामुळे आता भारत पाकिस्तान मॅचचा मार्ग मोकळा असं म्हणता येईल। निश्चित रामराजे, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।